बिहार राज्यातील दरभंगा येथे पार पडला सोहळा। बिहार राज्यातील दरभंगा येथे 2 दिवसीय राष्ट्रीय रक्तदाता प्रतिनिधी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। या संमेलनामध्ये भारत देश, नेपाळसह 215 संस्थांनी सहभाग घेतला होता। सर्वप्रथम शतकवीर रक्तदात्यांच्या हस्ते 11 जानेवारी 2025 रोजी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे थाटात उद्घाटन झाले। कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या देशातील सर्व संस्थेचे पदाधिकारी सदस्य यांची कार्यशाळा समर्पण मिथिलाचे राष्ट्रीय महासचिव दीपक कुमार महथा, राष्ट्रीय उपाध्यक्ष उमेश प्रसाद, कोषाध्यक्ष रणजित श्रीवास्तव, राकेश रंजन यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली। तसेच 12 जानेवारी 2025 ला सांस्कृतिक नृत्याचे प्रसारण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून समर्पण मिथिला संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मृदुल कुमार शुक्ला, वरिष्ठ भाजपा नेता दरभंगा बिहार यांच्या मार्गदर्शनात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेचे दर्शन घडविले। एकनिष्ठा गौसेवा रक्तसेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष गोपाल इटीवाले यांनी मिथिला दरभंगा सीतामातेच्या पावनभूमीवर आपल्या जीवनातील 16वा दुर्मिळ रक्तगट AB निगेटिव्ह रक्तदान केले। या प्रसंगी खामगावच्या एकनिष्ठा फाउंडेशनला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सेवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। MCN न्यूज मराठी करिता शेख अजीज शेख मोहम्मद, खामगाव।